आज ऊस आंदोलनाच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणकर्ते समाधान फाटेवर यांच्या सर्व सहकाऱ्यांचं तब्येत ढासळत चाललेली आहे. कुणाची शुगर कमी होते, समाधान फाटेंना शुगर कमी होऊन स्वतः चक्कर येऊन पडलेत, त्यांना थोडंसं हनवटीला लागलं आहे आणि इथून पुढं त्यांची तब्येत ढासळू नये आणि आंदोलनाला धार मिळावी म्हणून आम्ही उद्या ठीक 9 वाजता वाकरी पालखीतळे येथे रास्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे. तरी मी तमाम शेतकऱ्याच्या तरण्या पोरांना आवाहन करतो की उद्या जास्तीच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं आणि रास्ता रोको करून या ठिकाणी पुढची आंदोलनाची आक्रमक दिशा स्वीकारायची आहे. तर सर्वांनी इथं उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन करतो आहे. समाधान फाटेंचं उपोषण सुरू आहे, डॉक्टर या ठिकाणी त्याला तपासणी डॉक्टरांची पुढची भूमिका काय? डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की समाधान फाटेंचे वेळोवेळी अनेक आंदोलनं झालेले असल्यामुळं त्यांच्या किडनीवर सूज येते आणि 72% सूज आलेले आतासुद्धा. त्याने उपोषणामध्ये काहीतर पाणी ही ग्लुकोज घ्यावं, सलाईन लावून घ्यावी, पण समाधान फाटे ह्या गोष्टी कोणत्याही मान्य करत नाहीत. ते उद्याच्याला जर इथून रास्ता रोकोमधनं काय निर्णय नाही झाला तर त्यांनी अगोदरच सांगितले आम्हाला खाजगीमध्ये की आम्ही उद्यापासून पाणीसुद्धा बंद करणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी मागं हटणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे. तर सोलापूर जिल्ह्यानं नेहमीच ऊस दराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. याच्या अगोदरही काही कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला होता. मात्र आज पंढरपूरमध्ये आंदोलन होत असताना सोलापूर जिल्ह्याचे काही चेअरमन आहेत त्यांची नेमकी भूमिका काय असणार? एकही चेअरमन याच्यावर ब्रशब्द काढायला तयार नाही. आपण पाहिलं असेल जरंडेश्वर साखर कारखाना असेल, आपल्याच भागातला ऊस तिथे जातो 3,500 रुपये दर मिळतो आहे. इंदापूरमधला असेल तिथं 3200, आपल्यापेक्षा कमी रिकव्हरी लागणारा धाराशिव जिल्हा असेल, मराठवाडा असेल तिथं 3200पर्यंत गेलेला आहे. आणि या ठिकाणी कुणीही 2800, 2850 त्यात 5 रुपये 2 रुपये अशा पद्धतीनं वाढ चालू धावते ती. आणि ह्यांचं सगळ्यांचं एक मिटिंग झालेलं आहे आणि त्या मिटिंगमधनं कोणालाही दर वाढू दे नाही अशी भूमिका त्यांची झालेली आहे असं तर आम्हाला आता असं वाटायला लागलं आहे. आणि त्यामुळं जर यातून काय तर मार्ग काढायचा असेल तर उद्या सर्व शेतकऱ्यांनी यावं आणि यातून मार्ग काढण्यासाठी उपोषणकर्त्याची दखल घेतली पाहिजे प्रत्येकानं. कारण समाधान फाटे एकटा काय उपोषणाला बसतोय आणि त्याला दर मिळतोय असा विषय नाही. सर्व ट्रॅक्टर मालकांना सुद्धा आम्ही आवाहन करतोय, कारण ट्रॅक्टर मालकांनी सुद्धा उद्यापासून तोडी बंद केल्या पाहिजे त्या. कारण हे प्रत्येकाच्या चुलीची लढाई आहे. प्रत्येकानं आपला एक मुलगा उद्या आंदोलनात तिथं पाठवला पाहिजे. आणि जर असं नाही झालं तर पंढरपूर तालुका असेल, सोलापूर जिल्हा असेल, इथल्या शेतकऱ्यांचं भविष्य अवघड आहे. कारण आता जर समाधान फाटेने जर आंदोलन केलं नसतं तर सर्वांना माहिती आहे की 3,000 आत सगळे गोंधळत होते. काल एक जणानं 3,050 रुपये दर जाहीर केला आहे. कारण ही उपोषणाला बसणार आहे, तिथं काय तर होईल ते आता सगळ्यांनी एक जण तोंड उघडायला लागलेत. मग येणाऱ्या काळामध्ये जर उसाला चांगला दर घ्यायचा असेल तर जी काय आंदोलनाची धार वाकरी असेल किंवा परिसरातील गादेगाव असेल, उपरे असेल, ही आंदोलनाची धार काय असते ही उद्या रस्ता रोको झाल्यानंतर